आज दुपारीच मी कांदळगावला पोहोचले होते, त्यामुळे कोधे काकूंनी आधी माझा प्रोजेक्ट समजून घेतला आणि दुसऱ्या दिवशीपासून आजूबाजूच्या त्यांच्या माहितीतल्या काही जणांना भेटण्याचे ठरले. कोधे काकूंनी रात्री जेवणासाठी कुळथाची पिठी, भात आणि लाल भाजी म्हणजे लाल माठ केला होता. मला आठवते, आमच्याकडेही असे अचानक कोणी पाहुणे आले किंवा झटपट काहीतरी जेवायला बनवायचे असेल तर पिठलं बनवलं जायचं. आमच्याकडे माझी आई वगैरे महिला पिठल्याला हैबतराव म्हणत, का ते मला आणि त्यांनाही माहिती नाही. पण माझ्या लहानपणी मी हा शब्द अनेकदा ऐकला होता. कोकणात शाकाहारी जेवणात भात, रानभाज्या, अळू, वेलवर्गीय भाज्या जसे तवसा आणि कडधान्य असतात, तर मांसाहारीमध्ये मासे, चिकन असते. आता विषय निघालाच आहे, तर कोकणातल्या जमिनीविषयी व हवामानाविषयी थोडक्यात बोलू. हिरवागार कोकण, बहरलेली शेती पाहता प्रथम दर्शनी इथली जमीन सुपीक असेल असे आपल्याला वाटते. मात्र ही किमया घडली आहे ती इथल्या हवामानामुळे, की जे इथल्या पिकांसाठी, वृक्षांसाठी अनुकूल आहे. कोकणात आढळणारा जांभा खडक म्हणजेच लॅटराईट खडक हे सच्छिद्र आहेत. त्यामुळे शास्त्रीय भाषेत सांगायचे झाले तर कोकण हा जास्त पावसाचा प्रदेश आहे आणि यातील सुमारे 60% पाणी या खडकांमध्ये मुरते. शिवाय खडकांवर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया किंवा परिणाम होत नाहीत आणि यामुळेच कोकण अनेक वर्षांपासून आहे असाच आहे. सर्वसाधारणपणे असे कुठेही घडत नाही. भौगोलिक आणि जैविक विज्ञानाच्या भाषेत हा प्रदेश सुमारे 1,10,000 वर्षांपूर्वीपासून सर्वंकषरित्या असाच टिकून आहे. या खडकाने कोकणातील उत्पादन क्षमता, पाणी नियंत्रित केले आहे. भौगोलिकदृष्ट्या हा खडक सच्छिद्र आणि हवा खेळती ठेवणारा असल्यामुळे ठराविक प्रकारच्याच पिकांसाठी अनुकूल आहे आणि यामुळेच इथे ठराविकच पिके आपल्याला पाहायला मिळतात. माझा महाराष्ट्र, माझा समृद्ध वारसा. माझ्यासोबत द आर एक्सप्लोर लेगसी महाराष्ट्र.